लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भोयहरं सर्वलोकैकनाथम्। ॐ श्री परमात्मने नमः। अथ श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्रम्। ॐ विश्वं विष्णुवशकारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भुतभुद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधानः पुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वश्चर्वशिवस्थानुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभुः शम्भुरादित्यः पुष्पराक्षो महासुनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभोऽमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा सविष्टः सविरो ध्रुवः अग्राय शाश्वतः कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूतः श्रीकृद्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान् सुरेशशरणं शर्म ईश्वरेता प्रजाभुवः अह संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरसिद्धः सिद्धिः सर्वादिरुच्यतः वृषा कपिरमेयात्मा सर्वयोगविनिश्रुतः वसुर्वसुमनः सत्यः समात्मा समितः समः अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्वानुर्विश्वसेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्द्रष्टं चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनप्रांशुर्अमोघः सुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्दिष्ट वपुः श्रीमान् नमेयात्मा महादृढुः महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धसुरानन्दो गोविन्दो गोविदान्पतिः मरचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभसुतपा पद्मनाभः प्रजापतिः अमृतः सर्वदुःखसिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मशनक्षास्ता विश्रुतात्मा सुरारिः गुरुर्गुरुतमो धाम सत्यसत्यपराक्रमः निमिषो निमिषस्त्रग्वी वाचस्पतिरुदारधिः अग्रनिर्ग्रमणिग्ने श्रीमान् न्यायो नेसा समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपाद आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दनः अह संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसादप्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुग्विः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्नुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टशिष्टकृच्छुचि सिद्धार्थसिद्धसङ्कल्पसिद्धसिद्धिसाधनः वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूपः क्षिपिविष्टप्रकाशनः ओजस्तेजो द्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः वृद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः अमृतंशुभो भानुशशबिन्दुः सुरेश्वरः औषधै जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्क्रान्तः कामः कामप्रदप्रभुः
युगादि कृत्युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् इष्टो विशिष्टशिष्टेश महशिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युत प्रतिथ प्राणदो वासवानुजः अपान्निधिरनिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः स्कन्दधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेव पुरन्दरः अशोकस्तारणस्तारशूरशौरिर्जनेश्वरः अनुकूलशतावर्तः पद्मी पद्मनिरेक्षणः पद्मनाभो रवीन्द्राक्ष पद्मगर्भशरीरभृत् महर्दिरुद्धो बुद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलश्चरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः वीक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सहः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवक्षोभनो देवः श्रीगर्भपरमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः परर्धि परमस्पष्टस्तुष्टपुष्टसुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतान् श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुष्यप्राणदः प्रणपृथुः हिरण्यगर्भशत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुसुदर्शनकालः परमेष्टि परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्तविष्टोर्भूधर्मयूपो महामुखः नक्षत्रज्ञेमि नक्षत्रिक्षमक्षाम समीहनः यज्ञयुजो महेजश्च क्रतुसत्रं सताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सूरतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनस्वशो व्यापी वैकात्मा नैककर्मकृत् वत्सलो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुप्धर्मकृद्धर्मी सदसक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमि सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेषु देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ध्यानगम्य पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपो मृतपः सोमः पुरुजित् पुरुषोत्तमः विनयो जयसत्यसन्धो दाशार्ह साततान् पतिः जीवो विनीता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भोनिधिरनन्तात्मा महोदधीशयोऽन्तकः अजो महार्ह स्वाभाव्यो जितामित्रप्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दसप्तधर्मा त्रिविक्रमः महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तवृत् महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेदासाम्बुजितः कृष्णो दृढसङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनः भगवान् भगवानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यसहिष्णुर्गतिसत्तमः तुधन्वाखण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः द्विविसृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिर्योनिजः त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं विष सन्न्यासपृच्छमः शान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभाङ्गशान्तिदस्रष्टा कुमुदकुबलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ताक्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवासः श्रीपतिश्रीमतान्वरः श्रीयुधः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमान् लोकत्रयाश्रयः स्वच्छसङ्गशतानन्दो नन्दिर्ज्योतिगणेश्वरः
विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिच्छिन्न संशयः उदीर्णः सर्वतश्चक्षुर्रणिशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्चिष्मान्नर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमी निहा वीरश्चौरिशूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिः हरिः कामदेव कामपालः कामेकान्तकृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णु वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृत् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाकतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः स्तव्यस्तवप्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्णपुरयिता पुण्यपुण्यकीर्तिर्नामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुवसुमना हविः सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः भूता वासो वासुदेवः सर्वासुनिलयो नलः दर्पः दर्पदो दुर्तो दुर्धरोथा पराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्तीर्थमूर्तिर्मूर्तिमान् अनेकमूर्तिर्व्यक्तशतमूर्तिशताननः एकोनैकस्सवक्कः किं यत्तद्वतमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चन्दनांगदी वीरः विषमशून्यो धृताशीरचलश्चलः अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् सुमेधा मेधजो धन्यः सप्तमेधाधराधरः तेजो ऋषो द्युतिधरः सर्वशस्त्रभृताम्बरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः शुभाङ्गलोकसारङ्गः सुतन्तुस्तन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरस्तुन्दो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाजसनशृङ्गे जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः महारुदो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुदः कुन्दरः कुन्दः पञ्जन्यो पावनो नीलः अमृतांशो अमृतवपुः सर्वज्ञो सर्वतोमुखः सुलभः सुरतः सिद्धः सिद्धशत्रुजिच्छत्रुतापनः न्यग्रोधो दुम्मरश्वस्तश्चानुरान्ध्रो निषूदनः सहस्रार्चिर्सप्तजिह्व सप्तैधा सप्तवाहनः अमूर्तिर्नभोचिन्त्यो भयकृद्भयनाशनः अनुबृहत्कृशस्थूलो गुणभृर्निर्गुणो महान् अधृतस्वधृतः स्वस्य प्राग्वंशो वंशवर्धनः भारभृत्कथितो योगी योगिशः सर्वकामदः आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः अभिप्रायप्रियार्होर्हः प्रियकृत् प्रीतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योतिः सुरुचिर्हुतभुग्विभुः रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः अनोन्तहुतबुद्भोक्ता सुखदो नैकजो ग्रजः अनिर्विण्णः सदा मर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनात्सनत्तनोत्तमः कपिलः कपिरव्यः स्वस्तिदः स्वस्तिकृत् स्वस्ति स्वस्तिभुक् स्वस्ति दक्षिणः अरौद्रः कुण्डली चक्री विक्रम योजितशासनः शब्दातिकः शब्दसः शिशिरश्चर्वरीक अक्रूरो पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिनान्वरः विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः
वीरः रक्षणः संतो जीवन पर्यवस्थितः अनन्तरूपो अनन्तशीर्जितमन्युर्भयापहः चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भुर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गतः जननो जनजन्मान्तिर्भीमो भीमपराक्रमः आधारनिलयो धाता पुष्पहास प्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचार प्राणद प्रणवप्रणः प्रमाणं प्राणनिलय प्राणभुः प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्युजरातिगः भूर्भुरस्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभृत् यज्ञकृत् यज्ञे यज्ञभृत् यज्ञसाधनः यज्ञान्तकृत् यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च आत्मयोनिः स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकी नन्दनः स्रष्टा क्षितिशः पापनाशनः शङ्खभृन्नन्दकी चक्री शारङ्गधर्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः ॐ नमः इति। एक मिनिट श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आदरस्थान असलेले परमादरणीय जालना जिल्ह्यामध्ये ज्या हॉस्पिटलचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, जे सेवा म्हणून रुग्णाकडे बघतात, भगवंताची सेवा म्हणून रुग्णांची सेवा सातत्याने जे करतात, असे असणारे परम आदरणीय प्रातस्मरणीय माझे मार्गदर्शक डॉक्टर पद्माकर सबनीस सर, आदरणीय सबनीसताई यांच्या विशेष अशा सहकार्यानं परम आदरणीय
माझे मार्गदर्शक गुरुवर्य हरिभक्तीपरायण प्राध्यापक डॉक्टर प्रमोदजी कुमावत सर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं आजपासून या ठिकाणी अधिक मासाच्या निमित्तानं विष्णू सहस्त्रनामावर ही प्रवचनमाला या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि आज माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला या ठिकाणी पहिला दिवस मिळालाय. ही भगवंताची सेवा करून घेण्याचं काम परम आदरणीय डॉक्टर साहेबांनी माझ्याकडे या ठिकाणी सोपवलेलं आहे. हे मी माझं प्रथमतः परम भाग्य समजतो. ताईने आताच नुकतंच या ठिकाणी आपण सगळ्यांनी विष्णू सहस्त्रनामाचं वाचन या ठिकाणी केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा जो महिना आहे याचं औचित्य काय आहे. तर डॉक्टर साहेबांनी आपल्याला अगोदर सांगितलंय, परंतु या ठिकाणी परिहार करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि हा जो महिना आहे हा पारमार्थिक दृष्टीनं अत्यंत साधकाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असा महिना आहे. याला अधिक मास असं म्हणतात. तद्वतच याला पुरुषोत्तम मास असं देखील आपण सर्वजण म्हणतो. आणि म्हणून 3 वर्षाच्या नंतर हा अधिक मासाचा जो योग येतो, या योगामध्ये साधका करता, जिज्ञासू करता, जे पारमार्थ पथिक आहे यांच्या करता तो जे जे काही करील त्याला अधिक पटीने या ठिकाणी ते फल प्राप्त होत असतं. आणि म्हणून या मासाचं, या महिन्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पुरुषोत्तम मासाला म्हणजेच अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांकडून या ठिकाणी भक्ती करावी. जसं संतांनी सांगितलंय की आपण तरलो नाही नवल उद्धरिले कुळानिकांची. आपण वैयक्तिक भक्ती करतो हे फक्त आपला उद्धार होईल, परंतु आपल्यासोबत यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर आणि सगळ्यांना घेऊन या ठिकाणी परमार्थाच्या साधनेला लावणं आणि सगळ्यांकडून परमार्थ करून घेत घेत आपला परमार्थ साध्य होणं हे काही त्या अनुषंगानं फार मोठं अशा स्वरूपाचं मानलं जातं. आणि जे काम संतांनी केलं तेच काम मी म्हणेल हे ऑनलाईन पद्धतीनं का होईना, आभासी पद्धतीनं का होईना या ठिकाणी परमादरणीय सबनीस कुटुंब करत आहे. आणि म्हणून ही अत्यंत आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आपण वेळ कमी आहे त्यामुळं माझ्या वाट्याला 1 ते 10 असे श्लोक आलेले आहे. आणि मी थोडी प्रस्तावना या ठिकाणी करतो की विष्णू सहस्त्रनाम जे आहे, कारण खूप वेळ कमी आहे आपल्याकडे आणि एका एका नावावर जर बोलायचं जर झालं तर फार मोठा, कारण वेदांतिक चर्चा, वेदांतिक अभ्यासाच्या दृष्टीनं फार मोठा वेळ त्याला जाणार आहे. त्यामुळं आपण फक्त स्पर्श करूया आणि पुढे जाऊया. विष्णू सहस्त्रनाम जे आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की महाभारतामध्ये अनुशासन पर्व नावाचं जे काही पर्व आलेलं आहे, ज्या वेळेला भीष्म जे आहेत हे शरपंजरी पडले होते आणि शरपंजरी पडल्याच्या नंतर युधिष्ठिराला सांगत असताना, म्हणजे बघा मी अगोदरच उल्लेख केला की आपण तरलो नाही नवल उद्धरिले कुळानिकांचे, तेच युधिष्ठिराच्या मनामध्ये होतं. आणि युधिष्ठिराने काही प्रश्न त्या ठिकाणी भीष्मांना विचारले आणि भीष्मा पितामहांनी त्या प्रश्नाची उत्तरं जगाच्या कल्याणाकरता, जगाचं कल्याण कशामध्ये आहे प्रामुख्याने हा प्रश्न महत्त्वाचा. म्हणजे विष्णू सहस्त्रनामाची जी काही पार्श्वभूमी आहे तर ही फक्त नामावली नाही आहे, तर या नामावलीमध्ये जगाचं कल्याण आहे, या नामावलीमध्ये आपलं कल्याण आहे, या नामावलीमध्ये भगवंताचं नाम आहे, या नामावलीमध्ये मुक्तीचा मार्ग आहे, या नामावलीमध्ये साधकाकरता, जिज्ञासू करता आणि सगळ्या सजीवांकरता, सगळ्यांकरता तरुण जाण्याचा यथोचित मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आहे. आणि विष्णू सहस्त्रनामाचा उपदेश या ठिकाणी भीष्म पितामहांनी त्या युधिष्ठिरांना त्या ठिकाणी केलेला आहे. ही याच्या पाठीमागची पार्श्वभूमी. तर सांगायला गेलं तर खूप काही मोठा आपल्याला इतिहास सांगता येईल. आपण फक्त त्या ठिकाणी स्पर्श करूया आणि पुढे जाऊया. 1 ते 10 श्लोक माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेले आहेत. तर बघा, श्लोकाची सुरुवातच या ठिकाणी ओम या अध्यक्षरानं झाली आणि त्याच्या पुढं शब्द आलेला आहे ओम विश्वम विष्णुर्व षटकारो
भूतभव्य भवत्प्रभू. बघा, भगवंताचे अनेक नाव आहेत आणि भगवंताच्या सगळ्या साधनामध्ये सगळ्यात महत्वाची भक्ती जर कोणती सांगितली असेल तर ती नामभक्ती आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तूच ईश्वर. नवविधा प्रकारच्या भक्ती आहे, परंतु भगवंताला सगळ्यात आवडणारी भक्ती कोणती आहे तर ती म्हणजे नामसाधनेची भक्ती आहे. आणि म्हणून नाम चांगले चांगले तुझे माझे कंठी राहो भले. किंवा इतकंच नाही तर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात की नाम कसं आहे तर गगना उडी वाढ नाम. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. किंवा नामा परते साधन नाही जे तू अनेक करशील काही. अनेक सगळं काही जरी केलं परंतु भगवंताच्या नामामध्ये जी ताकद आहे ती ताकद दुसरी कशामध्ये नाही. म्हणून नामाचं महत्त्व विशेषत्वानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी विष्णू सहस्त्र नामावलीमध्ये नामाचं महात्म्य सांगत असताना भगवंताच्या अनेक नामांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून ओम विश्वम विष्णुवर षटकारो भूतभव्य भवत्प्रभू. ओम या शब्दानं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं विश्व. कारण जगाच्या कल्याणाच्या अगोदर काय होतं तर फक्त एक शब्द होता आणि त्या शब्दाला कुठलाही आकार उकार मकार काही नव्हता. आकार उकार मकार या शब्दाचा जर एकत्रीकरण जर आपण केलं तर तो शब्द कोणता होता तर त्याला शब्द ब्रह्म असं म्हणतो. आणि तो शब्द कोणता असेल तर तो ओम हा शब्द. आणि म्हणून त्यांनी सगळ्यात महत्त्वाची सुरुवात केलेली विश्व. आता भगवंताचं नाम आहे विश्व, हे सुद्धा काय नाम आहे. खरं तर गंमत अशी आहे की विष्णू सहस्त्र नामावलीमध्ये विष्णू या शब्दापासून सुरुवात व्हायला पाहिजे, परंतु विश्व या शब्दापासून सुरुवात झालेली आहे. याचं कारणच असं आहे की विश्व हे भगवंताचं सगळ्यात पहिलं नाव आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ते का पहिलं नाव आहे कारण अव्यक्त परमात्म्याला ज्या वेळेला व्यक्त करायचं असतं त्यावेळेला काहीतरी निर्देश द्यावा लागत असतो. परमात्मा कसा आहे तर तो त्याचं मूळ स्वरूप पाहिलं तर तो अव्यक्त. पण अव्यक्त परमात्म्याला सुद्धा त्याची खूण आपल्याला करायची असेल, पाहायची असेल, त्याला ओळखायचं असेल, त्याची भक्ती करायची असेल, त्याला जाणायचं असेल तर त्याला शब्दातीतच करावं लागत असतं. म्हणून अव्यक्त असणाऱ्या परमात्म्याला व्यक्त रूपाला आणण्याकरता शब्दाची गाठी त्या ठिकाणी घ्यावी लागत असते, मदत घ्यावी लागत असते. आणि म्हणून विश्व या शब्दाने भगवंताच्या नामाचा निर्देश केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. आणि त्यामुळं ओम हा अध्यक्षराच्या नंतर विश्व हे नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचं नाव आलेलं आहे विष्णू. आता विष्णू म्हणजे नेमकं काय तो विष्णूचा सगळं साधा सोपा सरळ अर्थ असा आहे की जो सर्वत्र व्याप्त आहे तो म्हणजे विष्णू. जो चराचरामध्ये व्याप्त आहे तो म्हणजे विष्णू. आणि म्हणून याला दुसरा क्रमांक मिळालेला आहे. आणि म्हणून बघा दुसरा त्याचा अर्थ असा आहे की जो विष्णू या सगळ्या विश्वामध्ये व्यापून उरलेला आहे म्हणजे जो अव्यक्त आहे पण विष्णू रूपानं तो व्यक्त झाला. जसं झाड जे असतं झाड आपल्याला दिसतं परंतु झाडाचं बीज जे आहे ते आपल्याला दिसत नाही. तसं त्या अनुषंगाने तुकाराम महाराजांचं एक सुंदर असं प्रमाण आहे. तरुवरा पोटी बीज तयाचे शेवटी. बघा झाड मोठं झालं, झाड आपल्याला दिसतं, झाडाचे फळं आपल्याला दिसतात, झाडाची फुलं आपल्याला दिसतात, झाडाचे पानं आपल्याला दिसतात, परंतु झाडाचं बीज आपल्याला दिसत नाही. पण झाडाची निर्मिती कुठं झालेली तर ती बीजापासून झाली. म्हणून विष्णू हे सुद्धा सगळ्यामध्ये व्याप्त आहे. आणि म्हणून विष्णू हे सुद्धा नाम त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढं सांगितलेलं आहे त्यांनी वषटकार म्हणजे ज्याच्या उद्देशाने यज्ञामध्ये वषट क्रिया केली जाते किंवा जो यज्ञ स्वरूप आहे असं सुद्धा त्या ठिकाणी अर्थ सांगितलेला आहे. आणि अनेक अर्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. म्हणजे संतांनी सांगितलेलं आहे की हे जग कसं आहे तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. किंवा दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याची वृत्ती ज्याला हे दर्शन झालं नाही त्याची वृत्ती समान कशी असणार आहे. ज्याला भगवंताचं दर्शन झालं नाही, ज्याला विश्वरूपाचं दर्शन झालं नाही आणि जो फक्त मी देहस्वरूप आहे असा मानतो, ज्याला वाटतं मी फक्त माझ्यापुरता आहे, जगत म्हणजे काहीच नाही, तर त्याला हे दर्शन झालं नाही. तर महाराज असं म्हणतात या ठिकाणी असं सांगितलेलं आहे त्याचा अर्थ सांगत असताना की ज्याची दृष्टी सम झाली आणि ज्याची दृष्टी विषम तो वषटकार स्वरूपाचा. म्हणजे बघा त्यांनी सांगितलेलं आहे की इहपर साधक यज्ञवृत्ती जिचा उद्गार म्हणजे वषटकार होय.
ज्यांची वृत्ती कशी झालेली आहे की सर्वत्र सम झालेली आहे, ज्यांची वृत्ती झालेली की सगळ्यामध्ये आत्मा आहे, सगळ्यामध्ये भगवंत आहे, सगळ्यामध्ये तो त्या ठिकाणी व्याप्त आहे, आणि म्हणून व्याप्त असणाऱ्या भगवंताला जिकडं पाहावं तिकडं त्या ठिकाणी तो दिसतो, पण त्याची वृत्ती त्या ठिकाणी वशटकार स्वरूप झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की असा असणारा जो आहे तो कोण आहे, तर तो सुद्धा ज्यांनी सगळीकडे ब्रह्मस्वरूप पाहिलेलं आहे तो कोण आहे, तर तो सुद्धा कोण आहे, तर तो सुद्धा भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून वशटकार असं सुद्धा नाव त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे. पुढचं नाव सांगितलेलं आहे त्यांनी भूत भव्य भगवत प्रभू. बघा, भूत भव्य आणि भगवत प्रभू म्हणजे काय? भूत भव्य भगवत प्रभू म्हणजे भूत काळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा जो स्वामी आहे असा असणारा तो सुद्धा कोण आहे, तर तो सुद्धा भगवंत आहे. त्या भगवंताचं नाम त्यांनी सांगितलेलं भूत भव्य भगवत प्रभू. पुढचं सांगितलंय भूतकृत म्हणजे सर्व सजीवांचा निर्माता, सर्व सजीवांचा पालनकर्ता जो आहे तो त्या ठिकाणी भगवंत आहे. त्याच्यानंतर पुढचं नाम त्यांनी सांगितलेलं भूतभृत म्हणजे सर्व सजीवांचा निर्माता. भाव म्हणजे प्रपंच रूपानं उत्पन्न होणारा. आता भावावर सुद्धा आपल्याला अनेक बोलता येईल. भाव म्हणजे काय? भाव म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर गेलं आपण तर अस्तित्व, भगवंताचं अस्तित्व हे सगळीकडे आहे, आणि त्यामुळं भाव सुद्धा भगवंताला या ठिकाणी म्हणलेला आहे. भू हा धातू कसा आहे तर सत्तावाचक आहे, आणि म्हणून भाव म्हणजे काय तर अस्तित्व, असणेपणा. परमेश्वर हा भाव स्वरूप आहे आणि तो आहे या ठिकाणी, म्हणून त्या भगवंताला नाम त्याचं भाव म्हणून सुद्धा त्या ठिकाणी नाम दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे भूतात्मा असं सुद्धा म्हटलेलं. भूतात्मा म्हणजे काय तर सर्व जीवांचा आत्मा, सर्व अंतर्यामी जो या ठिकाणी वस्तू तर म्हणून त्याला भूतात्मा सुद्धा म्हटलेला आहे. आणि कारण जी वस्तू आपल्या मनाच्या वाणीच्या आटोक्यात येत नाही तिच्याविषयी आपण काहीच विधान करू शकत नाही, म्हणून भूतात्मा म्हणजे काय तो भूतरूप असणारा परमेश्वर विश्वर जो आहे तो विश्वरूपाने प्रगटलेला आहे, म्हणून त्याला भूतात्मा असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं नाम आहे भूतभावना. भूतभावना म्हणजे काय तर सर्व जीवांच्या जन्म आणि अभिवृत्तीला जो कारणीभूत आहे असा असणारा जो परमात्मा आहे तो म्हणजे भूतभावना त्याला म्हटलेलं आहे. त्यांच्यानंतर सांगितलं पूतात्मा. पूतात्मा म्हणजे काय तर ज्याचं हृदय अत्यंत पवित्र आहे, आणि या जगामध्ये परमात्म्याहून पवित्र दुसरं काय असेल तर काही नाही, परमेश्वरच हा ज्ञानस्वरूप आहे, भगवंतच ज्ञानस्वरूप आहे. आणि गीतामध्ये म्हटल्याप्रमाणे जो परम पवित्र आहे म्हणून त्या परमात्म्याला कसं म्हटलंय तर पूतात्मा असं म्हटलेलं आहे. पुढचं नाम त्यांनी सांगितलेलं आहे भगवंताचं पूत परमात्मा. आता आपण तर सगळेच म्हणतो परमात्मा, परमात्म्यापर्यंत मला जायचं, परमात्म्यावर सगळेच जण या ठिकाणी बोलतात, परंतु परमात्मा हे सुद्धा विष्णू सहस्त्रनामावलीमधलं एक अत्यंत महत्त्वाचं नाम आहे. बघा, नाव आणि नाम याच्यामध्ये फरक आहे. बरं, नाव आणि नाम याच्यामध्ये फरक आहे. म्हणून भगवंताला जो खऱ्या अर्थानं अनामी आहे परंतु त्याला कुठेतरी निर्देश करावा लागतो, त्याला ओळखावं लागते, त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी नाम ठेवलेलं आहे. परंतु नाव हे शरीराला असतं, भगवंताला काय तर भगवंत नामस्वरूप आहे, अलग लक्षात, आणि म्हणून नामस्वरूप आहे. तर ते नाम या ठिकाणी सांगितलं परमात्मा. परमात्मा म्हणजे काय तर परमस्वरूपाचा आत्मा, सर्वश्रेष्ठ आत्मा की जो शब्दापासून जड देहापासून तो चिन्मय आत्मापर्यंत सर्वांचा बोध करून देतो असा असणारा परमात्मा, म्हणून त्याला त्या ठिकाणी परमात्मा असं सुद्धा म्हटलेलं आहे. जो सर्वांचा श्रेष्ठ आहे, जो नित्य शुद्ध बद्ध मुक्त अशा स्वरूपाचा आहे तो परमात्मा. पुढचं नाम त्यांनी सांगितलेलं आहे की मुक्तानाम परमागती, म्हणजे मुक्त पुरुषाची जी परमगती आहे, जीवन मुक्त आत्म्याचं जे परम लक्ष आहे त्या ठिकाणी परमात्मा सांगितलेला आहे. म्हणून जीवात्मा हा साधनेचा आरंभ बिंदू आहे. बघा, परमात्मा म्हणजे काय, आपल्याला कुठपर्यंत जायचं, परमात्मा साधनापर्यंत जायचं. आपण म्हणतो मला कुठं जायचं, आपल्याला कुठं जायचं, साधकाला साधकाची जी साधना आहे ती कुठपर्यंत असली पाहिजे, तर त्यांनी सांगितलंय जीवात्मा हा साधनेचा आरंभ बिंदू आहे. जीवात्मा ही साधना करता आरंभ बिंदू आहे, परमात्मा हा साधनेचा समापन बिंदू आहे, आणि पूतात्मा ही साधना रेखा आहे. या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुढं त्यांनी सांगितलेलं मुक्तानाम परमगती, म्हणजे मुक्ती म्हणजे काय तर भयमुक्त होणे. आता तुम्ही आम्ही मुक्त आहोत का? नाही. ज्या दिवशी आपण भयमुक्त होऊ, मरण माझे मरून गेले मज केले अमर, किंवा मी देहस्वरूप नाहीच, मी कोण आहे तर मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे. आणि आपण का, आपल्याला भीती कशाची तर आपल्याला सगळ्यात मोठी भीती मरणाची भीती, मरणाची भीती. प्रवचन करायला गेलो तर खूप विषय खूप
लांब म्हणजे खूप वेळ लागणार आहे. प्रत्येकाला भीती महाराज. सगळ्यात मोठी भीती कोणती असेल तर ती म्हणजे मरणाची भीती. आणि आपण भयमुक्त आहोत. आणि भगवंत कसा आहे तर त्याने सांगितलं मुक्तानाम परमागती. जो ज्याला कशाची भीती नाही असा असणारा तो मुक्त आहे. तो मुक्त. आपल्याला भीती कशाची तर आपल्याला मरणाची भीती. आणि मरणाची भीती काय आहे? कारण आपल्याला आपल्या स्वरूपाचं अज्ञान आहे. काय अज्ञान आहे? आपल्याला सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे की मी अमुक आहे, माझं नाव ऋषी आहे, माझं नाव अमोल आहे, माझं नाव तेजस आहे, माझं नाव हे आहे, माझं नाव प्रमोद आहे. असं हे काय आहे तर सामान्य स्वरूपाचं ज्ञान. देह स्वरूपाला जे नाव ठेवलं ते नाव आपल्याला पक्क लक्षात बसलं. झोपेतून उठवलं तरी तुझं नाव काय तर आपल्याला सांगता येतं. परंतु विशेष स्वरूपाचं जे अज्ञान आहे ते आपल्याला विशेष स्वरूपाचं ज्ञानाचं अज्ञान आपल्या ठिकाणी की आपण कोण आहोत या देहाला समजून आपला सगळा व्यवहार चालू आहे. विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. पण मुक्ताच्या ठिकाणी काय असतं तर तो मुक्त असतो. त्याला कुठल्याही स्वरूपाची भीती नसते. म्हणजे त्याला सुस्वरूपाचं ज्ञान त्या ठिकाणी झालेलं असतं. पुढं सांगितलेलं अव्यय. हा अव्यय भगवंताचं नाम आहे. अव्यय म्हणजे काय तर अव्यय म्हणजे कधीही नाश न पावणारा, ज्याला नाशच नाही. तुम्ही आम्ही कसे आहोत? आपलं मूळ स्वरूप काय? आपलं मूळ स्वरूप सुद्धा तेच आहे महाराज. आपण सुद्धा नाश पावणारे आहोत का? नाही. नाश कशाचा? नाश देहाचा आहे. आणि आपला सगळा समन्वय कशाचा आहे तर हे विष्णू सहस्त्रनाम चाललेलं आहे. भगवंताचं नाम तो आपलंच चाललेलं आहे ना. लक्षात घ्या. म्हणून त्यांनी सांगितलंय की अव्यय जर का असेल, अव्यय म्हणजे ज्याला व्यय नाही, ज्याला वेच नाही, ज्याला कुठल्याही प्रकारचं जे जे आपण पाहतो ते सगळं व्ययधर्मी आहे. व्ययधर्मी म्हणजे नष्ट पावणार आहे. परंतु भगवंताचं मूळ स्वरूप तुमचं आमचं आत्मस्वरूप जर कसं असेल तर ते अव्यय स्वरूप आहे. म्हणून भगवंताचं एक नाम अव्यय असं सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढं सांगितलेलं आहे पुरुष. पुरुष म्हटलं. आता पुरुष म्हणजे काय तर शरीरात राहणारा पूर्ण पुरुषत्व असलेला, जो शरीरात राहतो आणि ज्याला पूर्ण पुरुषत्व आहे. लिंगाच्या दृष्टीनं विचार येथे केलेला नाही. काय विचार केलेला आहे? पुरुष म्हणजेच आत्मा. आणि जगामध्ये कोणता पुरुष आहे तर जगामध्ये फक्त एकच पुरुष आहे बरं का. तो म्हणजे फक्त भगवंत. अलग लक्षात. विस्तारानं जर बोलायचं जर झालं तर खूप काही याच्यावर बोलता येईल. भगवंत फक्त एक पुरुष आहे. आपण पुरुष नाही. लक्षात घ्या. म्हणून पुरुष सूक्तामध्ये वर्णिलेला जो परमात्मा आहे पुरुष म्हणजे पुल्लिंग नर नव्हे तर तो अलिंग अशा स्वरूपाचा आहे. पुरुष म्हणजे नर असा अर्थ घेतला तो सर्वांचा भर्ता आहे, स्वामी आहे. आणि आपण सर्व कोण आहोत तर त्या भगवंताच्या भार्या आहोत. आपण सर्व कोण आहोत तर भगवंताच्या बायका आहोत. आणि म्हणून एकमेव असणारा पुरुष, एकमेवा द्वितीयम ब्रह्म असं जे म्हटलेलं आहे तो म्हणजे पुरुष कोण आहे तर तो म्हणजे परमात्मा आहे. हे भगवंताचं नाम त्यांनी सांगितलं. पुढं सांगितलेलं आहे साक्षी. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. साक्षी या विषयावर खूप काही बोलण्यासारखं. वेदांताची प्रक्रिया जर मांडायचं झालं तर अत्यंत त्याच्यावर आपल्याला मांडता येईल पण आपल्याला वेळ कमी आहे. साक्षी म्हणजे स्वतःच्या ज्ञानाने पाहणार. स्वतःच्या ज्ञानाने पाहणार म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर अशी ओळी सांगितली. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. हे माझ्यासाठी झालं पण म्या नाही केलं. आणि अशा स्वरूपानं जो पाहतोय, जो साक्षी भावानं पाहतो तो म्हणजे साक्षी. म्हणजे पदार्थाचे दोन प्रकार पडतात. एक आहे दृष्ट असणारा आणि दुसरा आहे दृश्य स्वरूपाचा. जे जे दृश्य वर्गामध्ये आले ते विषय झाले आणि दृश्य वर्गामध्ये आलेल्या विषयाला जे पाहते झाले ते कोण झाले ते दृष्टे झाले. म्हणजे साक्षीचा प्रत्यक्ष कर्मामध्ये कुठेही सहभाग नसतो. तो फक्त साक्षी म्हणून पाहतो. जे जे होतंय ते फक्त पाहत राहायचंय. काय चाललेलं आहे ते चाललेलं आहे. साक्षीत्वानं पाहणं त्याला साक्षी हे सुद्धा भगवंतानं या ठिकाणी नाम दिलेलं आहे. आणि म्हणून आतापर्यंत भगवंताचे जे जे अवतार झाले, जे जे आपल्याला माहिती आहे, भगवंतांनी कुठेही इन्व्हॉल्व झाले का? नाही झाले. सगळ्यात महत्त्वाचं बघा, भगवान श्रीकृष्ण ज्या महाभारतामध्ये होते, गीता सांगण्याकरता युद्धाच्या प्रसंग युद्ध चाललंय आणि भगवंताला त्या अर्जुनाला ब्रह्मविद्या त्या ठिकाणी सांगतात. आणि कुठं युद्धाच्या मध्ये रथ उभा केलेला आहे आणि सांगितलंय बघा. सगळ्या सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर कुठंही भगवान श्रीकृष्ण इन्व्हॉल्व झालेले नाहीत. जे जे झाले ते फक्त साक्षी भावानं पाहिलेले असो. पुढचं सांगितलेलं क्षेत्रज्ञ. भगवंताच्या नामापैकी क्षेत्रज्ञ हे नाम सुद्धा महत्वाचं आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे कोण तर क्षेत्रज्ञ म्हणजे जाणणारा. तुम्ही आम्ही कोण आहोत? आपण सुद्धा क्षेत्रज्ञ आहोत. पण आपल्याला कळालं पाहिजे. जो शरीराला जाणतो, जो जाणणार आहे, ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योग जो आहे त्याच्यामध्ये अत्यंत विस्तृत विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे.
आणि म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे ज्याला कळतं तो कोण आहे तर क्षेत्रज्ञ आहे. आणि म्हणून पुढं सांगितलेलं आहे अक्षर सुद्धा असं भगवंताचं नाव आहे. अक्षर म्हणजे काय तर ज्याचा नाश होऊ शकत नाही तो म्हणजे अक्षर. क्षर आणि अक्षर हे दोन प्रकार. ज्ञानेश्वरी कसा ग्रंथ आहे, तुकाराम महाराजांचा ग्रंथ कसा आहे तर अक्षर वाङ्मय आहे. आणि भगवंत कसा आहे, भगवंत सुद्धा अक्षर आहे. कालही होता, आजही आहे आणि उद्या सुद्धा आहे. ज्ञानेश्वरी कालही अभ्यासली होती, आजही आहे आणि उद्या सुद्धा आहे. कालचं वर्तमानपत्र आज वाचतो का, परवाचं वर्तमानपत्र आज आपण वाचतो का, नाही. वर्तमानपत्र वाचत नाही म्हणजे वर्तमानपत्र एक क्षीर स्वरूपाचं क्षर आहे, संपणारा आहे, त्याची किंमत शून्य आहे, दुसऱ्या दिवशी त्याची किंमत शून्य आहे. परंतु ग्रंथाची किंमत, ज्ञानेश्वरीची किंमत, गाथ्याची किंमत कशी आहे, अक्षर वाङ्मय आहे. वाङ्मयामध्ये प्रकार आहे म्हणून ते कसं आहे तर अक्षर स्वरूपाचं वाङ्मय. तसा भगवंत कसा आहे तर भगवंत हा अक्षर स्वरूपाचा आहे. हे भगवंताचं नाम त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अक्षर ब्रह्म परमम असं त्याने वचन त्या ठिकाणी आलेलं आहे. पुढं सांगितलेलं योग, भगवंताला योग सुद्धा म्हटलेला आहे. म्हणून बघा जो योग भावात बसलेला आहे, जो योगाद्वारे जाणता येऊ शकतो म्हणून त्याला योग सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आणि म्हणून ज्याची साधना योग विधान योगा अशा स्वरूपानं जो करता येते आणि जो योग स्वरूपानं जाणला जातो, योगाच्या मार्गाने सुद्धा जाणला जातो किंवा ज्याला योग सुद्धा आपण म्हणतो त्याचे सुद्धा त्या ठिकाणी एक नाम भगवंताचं योग म्हणून सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून पुढचं नाम आहे योग विंदान नेता, म्हणजे योग्यांचा मार्गदर्शक आणि योग्यांना नेतृत्व करणारा. भगवंत कसा आहे तर तो योगी आहे, तो योगांना सुद्धा नेतृत्व करतो. आणि म्हणून योगेंद्र असं सुद्धा भगवंताचं एक नाव त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे सांगितलेले प्रधान पुरुषेश्वरा, म्हणजे प्रधान पुरुषेश्वरा म्हणजे काय, मूळ प्रकृतीचा ज्ञाता जो ईश्वर आहे त्या ईश्वराला त्या ठिकाणी प्रधान पुरुषेश्वर असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जी मूळ प्रकृती आहे या मूळ प्रकृतीचा ज्ञाता कोण आहे, मूळ प्रकृतीला जन्माला घालणारा कोण आहे तर तो भगवंतच आहे. जसं आपण पाहूया प्रकृती म्हणजेच काय तर आपण माया अनुषंगाने जर विचार केला तर माया ही कोणाच्या अधिष्ठित असते तर ती भगवंताच्याच अधिष्ठित असते. ती कोणाच्या साक्षीने राहते तर भगवंताच्या साक्षीने राहते. झाकवते कोणावर तर भगवंतालाच झाकून टाकत असते. असो, विवेचनाचा भाग फार मोठा आहे. परंतु या ठिकाणी त्याला सुद्धा म्हणजे त्या प्रकृतीला सुद्धा जन्माला घालणारा कोण आहे, त्याचा प्रधान पुरुष कोण आहे तर तो म्हणजे भगवंत आहे. म्हणून प्रधान पुरुषेश्वरा असं नाम भगवंताला दिलेलं आहे. पुढं सांगितलेलं आहे नारसिंह वपू. नारसिंह वपू म्हणजे काय, जो नरसिंह स्वरूप आहे आणि जो मनुष्यरूपी देहधारी आहे असा जो आहे तो भगवंत. या ठिकाणी त्याला नारसिंह स्वरूप असं सुद्धा म्हटलेलं आहे. पुढचं नाम आहे भगवंताचं श्रीमान. श्रीमान म्हणजे काय, लक्ष्मीयुक्त, हृदयावर लक्ष्मीला धारण करणारा जो आहे असा असणारा श्रीमान, श्रीयुक्त अशा त्या ठिकाणी भगवंताला नाम दिलेलं. आपण म्हणतो ना श्रीमान श्रीयुत. हे श्रीमान म्हणजे कोण तर लक्ष्मीच्या ज्याच्या हृदयावर वास करते, ज्याने धारण केलेले आहे तर त्याला श्रीमान असा शब्द. आणि तो श्रीमान शब्द विष्णू सहस्त्रनामावलीतून घेतलेला आहे असं त्या ठिकाणी जर आपण लावलं तर मला वाटतं काही अतिशक्ती होणार नाही. म्हणून श्रीमान हे सुद्धा भगवंताचं नाम त्या ठिकाणी आहे. पुढं सांगितलेलं केशव. आता आपण म्हणतो केशव हे भगवंताचं नाव आहे. केशव म्हणजे काय बघा, गंमत आहे, ही कथा आहे. केशी राक्षसाचा संहार करता, केशी राक्षसाला मारणारा जो आहे आणि पुन्हा त्याचा दुसरा अर्थ आहे की सुंदर सुंदर असणारे कुरुळे केस. भगवंताचे केस कसे आहेत तर सुंदर कुरुळे स्वरूपाचे आहेत. अशा कुरुळे केसांचा जो आहे तो म्हणजे केशव असं त्या ठिकाणी म्हटलेलं. भगवंताच्या विष्णू सहस्त्रनामावलीमध्ये केशव असं सुद्धा नाम त्या ठिकाणी भगवंताला सांगितलं. पुढं सांगितलेले पुरुषोत्तम. सर्व अक्षर या दोन्हीपैकी श्रेष्ठ, सर्व पुरुषामध्ये उत्तम असलेला. मी मगाशी त्याचं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं नाम आहे भगवंताला सर्व, म्हणजे जो सर्व काळामध्ये सर्वत्र आहे. त्याच्यानंतर पुढचं नाव आहे शर्व, म्हणजे प्रलयकाळी रुद्ररूपानं संहार करणारा. बघा, जो निर्माण करतो चक्र आहे, जो निर्माण करतो तोच काय करत असतो, संहार सुद्धा करत असतो. कारण चक्र चालवायचं असतं, सृष्टीचं चक्र चालवायचं असतं. आणि चक्र चालवण्याकरता जो जन्माला येतो तो एक ना एक दिवस मरतो. हे सुद्धा जसं आहे, आता जे जन्माला येतं ते नाश पावतं, तसं सृष्टी सुद्धा काही काळी काय होणार आहे, नाश पावणार आहे, नाश पावणारी आहे. आणि त्याच्यामुळं संहार करणारा कोण आहे तर तो भगवंत आहे. म्हणून त्याचं नाव काय, तो शर्व असं नाव त्या ठिकाणी ठेवले आहे.
पुढचं सगळ्यात महत्वाचं नाव आहे शिव. शिव म्हणजे केवळ स्वरूप. शिव म्हणजे जो पूर्णपणे शुद्ध आहे. आपण जीव आहोत आणि आपल्याला कुठं जायचंय? शिवस्वरूपाला जायचं. आपलं मूळ घर कुठं आहे? शिवस्वरूप हे आपलं मूळ घर. जनाबाईचा सुंदर आभार. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या घराला, माझ्या मूळ स्वरूपाला ग बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. तुम्हा आम्हाला कुठे जायचं? तुम्हा आम्हाला सुद्धा मूळ स्वरूपाला जायचं. शिवाची भक्ती का करायची? शिवाची भक्ती तू आमच्यापर्यंत मला तुझ्यापर्यंत घेऊन जा म्हणून शिव स्वरूपाला, जीवानं शिव स्वरूपापर्यंत जायचंय. आणि म्हणून शिव हे सुद्धा भगवंताचं नाम त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं नाम सांगितलेलं स्थाणू. अचल, जो अचल स्वरूपाचा आहे, ठाम आहे आणि स्थिर आहे. स्थिर असणारा जो आहे तो म्हणजे स्थाणू. पुढं सांगितलेले भूतादी म्हणजे प्राणीमात्राचे अधिकरण जो पंचमहाभूतामध्ये आहे, पंचमहाभूतामध्ये जो व्याप्त अशा स्वरूपाचा आहे त्याला भूतादी असं सांगितलेलं आहे. पुढं निधिरव्यय म्हणजे प्रलय काळी सर्व प्राणीमात्र ज्याच्यामध्ये विलीन होतात असा असणारा जो आहे तो म्हणजे निधिरव्यय असं भगवंताचं नाव आहे. पुढचं नाम सांगितलेलं आहे संभव. संभव म्हणजे स्वेच्छेने पुन्हा पुन्हा जन्मणार. भगवंत कसा आहे? तो स्वेच्छेने जन्मणारा, स्वच्छेने प्रगट होणार आहे. अयोनी संभवना एका श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. नामदेव महाराजाचं चिंतन त्या भगवान श्रीकृष्णाचं ज्या वेळेला हे होतो, जन्म होतो, प्रभू रामचंद्राचा जन्म होतो, त्यावेळेचे अभंग जर आपण वाचले तर त्या ठिकाणी सांगितलं तो कसा आहे? तो इच्छेनं येणार आहे. त्याला इच्छा झाली की तो, इच्छा झाली की तो येतो. इच्छेनं पुन्हा त्या ठिकाणी अंतर्धान पावत असतो. म्हणून भगवंत कसा आहे? स्वतःच्या इच्छेने येतो. आपण स्वतःची इच्छेने येऊ शकत नाही. अलग लक्षात. 3 प्रकारचं आहे. देवाला आणावं लागत असतं. संत हे येत असतात. संत सुद्धा स्वतःच्या इच्छेने येत असतात बरं. आणि जीवाला यावंच लागत असतं. तुम्हा आम्हाला यावंच लागत असतं. येतो आपण. मरावं तर कोणालाच वाटत नाही, पण नेल्याशिवाय राहत नाही. इच्छा नसताना मरतो महाराज. दवाखाना कशा करतात? मरण न यावं म्हणून डॉक्टर साहेबांकडे जातो. पण गंमत अशी, दवाखान्यात देऊन सुद्धा मरतात ना लोक, आहे का नाही? मरतात. आणि शेवटी डॉक्टर साहेब सुद्धा काय म्हणतात? जितके प्रयत्न होते तेवढे आम्ही केले, आता शेवटी त्याची इच्छा. पण भगवंताचं तसं, भगवंत येतो स्वतःच्या इच्छेनं, जातो स्वतःच्या इच्छेनं, कार्य जे करतो तो स्वतःच्या इच्छेनं. म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? तर संभव. ज्याला सगळं संभव आहे आणि आपल्याला सगळं काहीच संभव नाही, आपण असंभव. म्हणून पुढचं नाम आहे भावना. म्हणजे आपल्या भक्तांना सर्व काही देणार. कोणाला देतो? भक्तांना देतो बरं का. जो विभक्त आहे त्याला देत नाही. आपली भक्ती सकाळी उठलो रामकृष्ण आहे, चालले आपल्या कामाला. आपण भक्त आहोत का? नित्य नेम नामी. नामाचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. आपण आता विष्णू सहस्त्रनामावलीमध्ये या ठिकाणी सांगतो. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. दुर्लभ या शब्दाखाली आणलं आहे. आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जो सतत चिंतनामध्ये राहतो, ज्याच्या ठिकाणी सतत नामचिंतन चालू आहे, तो झाला भक्त. म्हणजे जो कधीही देवापासून विभक्त होत नाही, अशा भक्ताला सर्व काही देणारा तो कोण आहे? तर तो भगवंत आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की भक्तांच्या ज्या भावना आहेत तो परिपूर्ण करतो. म्हणून भावना हे भगवंताला नाम त्या ठिकाणी दिलं आहे. पुढचं नाम आहे भरता म्हणजे सर्व नियंता. पुढचं प्रभव म्हणजे दिव्य जन्म धारण करणारा, पंचमहाभूतांचे मूळ. पुढचं प्रभू. प्रभू सुद्धा भगवंताचं नाम आहे. म्हणजे सर्व शक्तिमान असणारा परमेश्वर. आपण म्हणतो ना प्रभू, तो प्रभू ईश्वर ज्याला आपण म्हणतो तो प्रभू त्या ठिकाणी. पुढचं आहे स्वयंभू. स्वतःचा स्वतः निर्माता असणार. आपल्याला कुणीतरी निर्माण केलेलं आहे आणि कुणाच्या माध्यमातून? आई वडिलाच्या माध्यमातून आपण आलेलो आहोत. लक्षात घ्या. पण आईच्या उदरात येण्या अगोदर आपण होतो, कुठंतरी होतो म्हणून आपण आलो. आपलं अस्तित्व होतं म्हणून आपण आलेलो. आता इथं या तुम्ही आम्ही सर्वजण बसतो कशा करता? प्रवचन ऐकाय करता. प्रवचन ऐकण्याचं झालं की आपण कुठं जाणार आहोत? आपापल्या घरी. पण इथं येण्या अगोदर आपण कुठं होतो? कुठंतरी होतो म्हणून इथं आलो.
उद्देश पूर्ण झाला आणि उद्देश पूर्ण झाल्याच्या नंतर आपण जात असतो. म्हणून तसं आईच्या उदरात येण्या अगोदर आपण होतो, आईच्या उदरात आलो, निमित्त मात्र झाले आई वडील, आणि आपण आल्याच्या नंतर या ठिकाणी जाणं आपल्या हातामध्ये नाही. परंतु भगवंताचं तसं नाही. भगवंत स्वतःचाच स्वतः निर्माता आहे, म्हणून त्याला स्वयंभू नाव असं आहे. पुढचं आहे शंभू म्हणजे शुभ करता. पुढचं नाम आहे पुष्कराक्ष म्हणजे कमल नयन, कमळासारखे नयन ज्याला आहे. लक्षात घ्या. काल आमचे एक मित्र म्हणजे आता ऑनलाईन आहेत, म्हणजे परम मित्र तेजस सूर्यवंशी, खूप सुंदर त्यांनी पद्मवृंद नावाचा शब्द त्या ठिकाणी म्हणजे कुठेतरी वाचनात आला आणि त्याच्यावर आमची चर्चा झाली. खूप सुंदर असं पद्मवृंद म्हणजे कमळ पुष्पांचा जो समूह आहे, समुच्चय आहे, त्याला पद्मवृंद असं म्हणतात. तसं भगवंताचं एक नाम जर काय असेल तर ते म्हणजे पुष्कराक्ष, कमल नयना ज्याचे आहेत. पुढचं नाव आहे त्याला आदित्य. आदित्य म्हणजे सूर्य. त्याच्यानंतर महास्वन म्हणजे वेदरूप गर्जना करता आवाज असणारा, जो वेदाच्या स्वरूपानं आवाज करतो तो त्याला महास्वन त्या ठिकाणी सांगितले. अनादि निधन त्याचं पुढचं नाम आहे, ज्याला जन्म नाही आणि अंत नाही. धाता म्हणजे विश्वाला धारण करणारा, विधाता कर्म व कर्मफलाचा निर्माता. धातुरुत्तमा म्हणजे सर्व प्रपंच धारण करणारा. अप्रमेय ज्याचे मोजमाप होऊ शकत नाही, अलपेक्षा ज्याचं मोजमाप कुठे होऊ शकत नाही तो अप्रमेय आहे. आणि संसार कसा आहे तो प्रमेयाधिष्ठित आहे. पायथागोरसचे प्रमेय कुठेतरी असतात, प्रमेयाधिष्ठित आहे. आणि भगवंत कसं आहे अप्रमेय, त्याला प्रमेय नाही. त्याच्यानंतर ऋषिकेश नाव आहे. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी, इंद्रियावर जो विजय मिळवलेला आहे तो ऋषिकेश. ऋषी म्हणजे दृष्ट्या, हे लक्षात ठेवा. पद्मनाभ, आता पुन्हा मगाशी जो आपण सांगितलंय पद्मनाभ म्हणजे काय, ज्याच्या नाभीतून कमळ उगवलेला आहे असा असणारा पद्मनाभ. पुढे अमत प्रभू म्हणजे देवांचाही देव. भगवंत कसा आहे, देवांचा देव. बळ्या माझा पंढरीराव, तोही देवाचाही देव, तोही देवाचाही देव. पुढचं विश्वकर्मा, सृष्टीचा निर्माता, हे भगवंताचं नाव आहे. नंतर आहे मनु महर्षी मनु म्हणजे वेद स्वरूप असणारा. त्यानंतर आहे त्वष्टा, संहार काळी प्राण्यांना क्षीण करणारा. त्यानंतर आहे स्तविष्ट म्हणजे स्थूल रूपी. स्थविरो ध्रुवा म्हणजे अत्यंत प्राचीन स्थिर. त्यानंतर पुढे अग्राह्य इंद्रियातीत, सहज न कळणारा. भगवंत हा इंद्रियातीत आहे, तो सहज कळतो का, तो कळत नाही. त्याच्यानंतर शाश्वत, लक्षात ज्याचं अस्तित्व कायम आहे असा. कृष्ण बघा, कृष्ण या शब्दाचा अर्थ आपण सगळ्यांनी म्हणतोय कृष्ण परमात्मा, पण कृष्ण म्हणजे काय, कृष्ण म्हणजे सावळा म्हणतात. पण कृष्ण या शब्दाचा अर्थ मराठी शब्दकोशामध्ये जर आपण पाहिला तर सच्चिदानंद किंवा आनंद. आनंद म्हणजेच कृष्ण म्हणजेच आनंद, म्हणून आनंद हा शब्द कृष्णाला आहे. कृष्ण सुद्धा भगवंताचा नाही. लोहिताक्ष म्हणजे लाल डोळ्यांचा. भगवंत कसा आहे, लोहिताक्ष, लाल डोळे. राग आल्यावर त्याचे लाल डोळे सुद्धा होतात, लोहिताक्ष. आणि भक्तासाठी रडताना सुद्धा लाल डोळे होतात, रडू म्हणून ते लोहिताक्ष. प्रतर्दना म्हणजे विनाश करता. त्यानंतर प्रभुता म्हणजे सार्वभौम, पूर्ण स्वरूप. त्रिकाकुब धाम म्हणजे वर खाली मध्य अशा तिन्ही ठिकाणी असणारा. पवित्रम हृदयाला शुद्ध करणारा, पवित्र. मंगलपरम अशुभ नष्ट करून शुभ देणारा. ईशान म्हणजे पंच महाभूतांचा स्वामी. प्राणद म्हणजे प्राण देणारा. आणि प्राण म्हणजे जीवनशक्ती. बघा, भगवंताचं नाम आहे, आपण म्हणतो ना याचा प्राण चालू आहे, आपण काय घेतो, प्राण घेतो. पंचप्राण जीवे भावे वव्वाळू आरती, वव्वाळू आरती माझ्या पंढरीनाथा. सकाळी म्हणतो ना काकडाची भक्तीची आपोटी बोध काकडा ज्योती. पंचप्राण जीवे भावे वव्वाळू आरती, वव्वाळू आरती माझ्या पंढरीनाथा, वव्वाळू आरती माझ्या पंढरीनाथा. पंचप्राण म्हणजे प्राण म्हणजे कोण, तर आपल्यामध्ये असणारा जो श्वास आहे, आपल्यामध्ये जे पंचप्राण आहे, अपान उदान व्यान समान, हे जे काही पंचप्राण आहे ते कोण आहे, ते सुद्धा भगवंत आहे, म्हणून त्याला सुद्धा नाम त्या ठिकाणी दिलं आहे. पुढे ज्येष्ठ, सर्वात प्रथम, श्रेष्ठ, सर्वोत्तम, प्रजापती, सर्व जीवजंतूचा स्वामी. हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेवाचा आत्मा. भूगर्भ म्हणजे पृथ्वीला धारण करणारा. माधव म्हणजे लक्ष्मीपती. मधुसूदन मधुकौटप राक्षसांचा नाश करणारा. ईश्वर म्हणजे देवता. विक्रमी म्हणजे शूरवीर. धन्वी म्हणजे दैवी धनुष्यधारी. मेधा म्हणजे धारण शक्तीचा स्वामी. मेधावी बघा, ज्या वेळेला आपण भक्ती करतो. आता बघा,
तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो किंवा रामदास स्वामी असो, सगळी संत मंडळी जर आपण जर पाहिली तर त्यांच्याकडं कोणती शक्ती होती बरं का, तर मेधावी स्वरूपाची शक्ती होती. जी प्रतिभा स्वरूपाची शक्ती माणसाला प्राप्त झाली की तो कवित्व करू लागतो, तशी मेधावी स्वरूपाची जर त्याला शक्ती प्राप्त झाली तर त्याला सर्व कालाचं ज्ञान त्या ठिकाणी होत असतं. म्हणून आपण जे म्हणतो ना की संतांना सर्व कालाचं ज्ञान होतं, याचं कारण काय, तर मेधावी स्वरूपाची शक्ती जी आहे रिद्धिसिद्धीपैकी असणारी ती शक्ती त्यांच्याकडे त्या ठिकाणी प्राप्त असते. म्हणून मेधावी. विक्रम म्हणजे गरुडावर बसून सर्वत्र फिरणारा, क्रम म्हणजे चालना देणारा, अनुत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ, दुराधर्ष म्हणजे अजिंक्य, कृतज्ञ, सर्व कर्माचा करता आणि सर्व प्राण्यांची कर्म जाणणारा. कृती म्हणजे कृतीचा आधार, प्रत्येक कृतीचा आधार कोण आहे तर ईश्वर आहे. पुढं आत्मवान, आपल्याच महिम्यात राहणारा, सर्व जगतात अंतर्भूत असलेला. ईश्वर कसा आहे तर आत्मवान स्वरूपाचा आहे. पुढचं नाव आहे सुरेश. बघा सुरेश नावाचा अर्थ काय, देवांचा स्वामी. त्याच्यानंतर शरणम, शरण हे सुद्धा देवाचं या ठिकाणी भगवंताचं नाव आहे, तो आश्रयदाता. पुढचं आहे शर्म म्हणजे परमानंद स्वरूप. पुढे विश्वरेता म्हणजे अनंत ब्रह्मांडाचं बीज, विश्वाला त्या ठिकाणी निर्माण करणारा. प्रजाभव म्हणजे सकल मनुष्य जनाचा निर्माता. अह म्हणजे प्रकाश रूप, काळ स्वरूप असणारा. संवत्सर म्हणजे काळ रूप असणारा. आणि व्याल, व्याल म्हणजे काय, चपळ, सर्प स्वरूप असणारा. त्यानंतर प्रत्यय म्हणजे ज्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय येतो, ज्याच्या अस्तित्वाचा काय येतो, प्रत्यय येतो. बघा आपण म्हणतो, लोक म्हणतात सृष्टी कोणी निर्माण केली. आता काही जण असतात म्हणजे जे मानतात नास्तिक, पण नास्तिक या शब्दाचा अर्थही त्यांना माहीत नसतो. ते म्हणतात निसर्गानं निर्माण केली. मग आता चित्र कोणी काढलं असं जर म्हटलं तर चित्र ज्या अर्थी आहे त्या अर्थी चित्र काढणारा आहे, ज्या अर्थी चित्र काढणारा आहे, चित्र आहे त्या अर्थी चित्र काढणारा आहे, ज्या अर्थी सृष्टी आहे त्या अर्थी सृष्टीचा निर्माता आहे. आणि मग असा सृष्टीचा निर्माता असणारा जो आहे त्याचा प्रत्यय येत असतो. कुणाला येतो तर भगवंताला येतो, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यानंतर पुढचं सगळ्यात शेवटचं नाम त्याने सांगितलेलं सर्वदर्शन. हा म्हणजे 1 ते 10 श्लोकामध्ये 94 प्रकारचे नाम भगवंताचे 1 ते 10 श्लोकामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यातलं सगळ्यात शेवटचं नाम कोणतं असेल भगवंताचं तर ते आहे सर्वदर्शन. हा म्हणजे जो सर्व काही पाहतो, जो सर्व काही जाणतो, जो सर्व काही त्या ठिकाणी आपल्या दृष्टीनं पाहतो आणि ज्याला सगळं काही कळतं असं असणारा भगवंताचं नाम जर कोणतं असेल तर सर्वदर्शन हा असं भगवंताचं नाम या ठिकाणी आहे. आणि म्हणून विष्णू सहस्त्र नामावली या ठिकाणी खूप सुंदर असं ही प्रवचनमाला आजपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि म्हणून माझ्या वाट्याला जेवढं काही या ठिकाणी आलेलं आहे अत्यंत धावत्या वेगामध्ये फक्त स्पर्श करून या ठिकाणी आपण पुढे गेलेलो आहोत. वेळ अत्यंत कमी या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे, परंतु असू द्या. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ही गोड सेवा या ठिकाणी मानून घेतलेली आहे. आणि म्हणून झालेली सेवा भगवंताच्या ठिकाणी या ठिकाणी आपण अर्पण करूया. म्हणून प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती, मी दुबळा अर्जित से भक्ती, म्हणून गोड जरी गंगावती तरी स्वीकार लाडकी. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी भगवंताच्या चरणी माझे समर्थ सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो. आणि भगवान प्रभू श्रीरामाच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करतो. रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. पुन्हा शरीर प्रकृतीच्या धर्मानं काही चुकला असेल तर उदार अंतःकरणाने आपण मला क्षमा करा, माझा असेल असं या ठिकाणी सांगतो. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व अबालवृद्ध वयोवृद्ध अनुभववृद्धाच्या चरणी अर्पण करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी निमूटपणे हे प्रवचन या ठिकाणी श्रवण केलं, उदार अंतःकरणाने श्रवण केलं. म्हणून सगळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आभासी स्वरूपात सुद्धा अनेक मोठमोठे महात्मे या ठिकाणी श्रवणासाठी आहेत. म्हणून सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. कुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. रामचंद्र भगवान की जय.